अनुभव नक्कीच आणि अभिमान आपल्याला असायला हवा. त्याच्यातलाच आकाश रिपट हा खेळाडू. भरपूर बाईक सुद्धा या खेळाडूने आतापर्यंत कमावल्यात. क्या बात आहे, त्याच्या नावाला साजेसा फटका. इथे मात्र झेल टिपलेला क्षेत्ररक्षकाने लगेच यायचंय. आमच्या नौशाद दादांचं एटीएम खुलं आहे. हो नक्कीच या ठिकाणी अगोदर जर आपण पाहिलं मागील 2 दिवसामध्ये प्रेक्षक लाजायचे पैसे घ्यायला, मात्र आता त्यांना विश्वास पटलाय कारण त्यांना असं वाटतं की पैसे मिळतील की नाही, मात्र 100% पैसे मिळतात हे नौशाद दादांनी दाखवलंय त्यांना. शरीरापासून लांब चेंडूला सोडलं गेलंय. वाईट चेंडूची नोंद या ठिकाणी आली आणि गोलंदाज जो सागर आहे, सागर याच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता. त्यामुळं जी लेंथ आहे, जी लाईन आहे, ते आउटसाइड ऑप्शन ठेवणं पसंत करतोय सागर. आकाश रिपट याने केलाय प्रहार. चेंडूला पाठवलाय सीमा पार. हालाय षटकार. चेंडूला डायरेक्ट या डीएफसीसीच्या लाईन वरती पाठवलंय असायला वाटतंय. डीएफसीसी कॉरिडॉर वरती चेंडू जाऊन या ठिकाणी आदळलाय असं वाटू लागलंय. चला नवीन चेंडू पुरवायचा आहे. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या झाली ती 12 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. माफ करा 13 धावा झाल्यात कारण की एक वाईड होता. सागर यस चेंडू सुद्धा आलेला, नवीन चेंडू सुद्धा या ठिकाणी दिलाय, मात्र जुना चेंडू सुद्धा आलेला आहे. खूप खूप स्वागत आहे आमच्या या आयोजनामध्ये सर्व पाहुण्यांचे, सर्व प्रेक्षकांचे. पुन्हा एकदा या नगरसेविका चषकामध्ये सर्व प्रेक्षकांचे जे जे पाहतात ही स्पर्धा त्यांचे सगळ्यांचे आपण स्वागत करतोय. आकाश हलक्या हाताने खेळा बघा. सरळ बॅटचा वापर केला. चेंडू खोलवर टप्प्याचा होता, मात्र सरळ बॅटचा वापर एवढा चांगला लागला नव्हता. थोडा चेंडूच्या बॅटच्या आतील कडेला लागला चेंडू, त्यामुळे चेंडू त्या साईडला गेला होता. इथे फलंदाज गोलंदाजाला पारितोषिक लागलंय किंवा मग झेल टिपेल तरी सुद्धा पारितोषिक 100 रुपये असतील क्षेत्ररक्षकांना. संतोष जाधव दादांच्या माध्यमातून पारितोषिक लागलेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. हे भरत आहे आणि हा भरत या ठिकाणी थोडासा अल्टीपल्टी खेळणं पसंत करतोय. भरत आला आणि त्याने धावा नाही बनवल्या असं कमी बघायला मिळत आहे. भरत तले हा सुद्धा एक चांगला फलंदाज. ऑनसाइडला खेळलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू झालाय फरार. धावा येतात त्या 4. बावखळ संघ सुद्धा एक चांगला संघ आहे, मात्र आज समजत नाहीये काय करू. मात्र बावखळ संघाला एकच म्हणेन, तुमच्या समोर जरी सचिन तेंडुलकर येऊन उभा राहिला तरी सुद्धा तुमच्या टॅलेंट वरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. कारण जेवढा मोठा खेळाडू तेवढी मोठी प्रतिष्ठा आणि जेवढा मोठा खेळाडू तेवढी इज्जत, आणि ते इज्जत सांभाळण्यासाठी प्रत्येक खेळाडू आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी फाईन खेळला पुन्हा एकदा. भरत तळेचा फेवरेट शॉट या ठिकाणी बघायला मिळाला आणि अजून एक आला चौकार. धाव संख्या आपण पाहतोय पुढे सरकली गेली ती म्हणजेच 22 धावा धाव फलकावरती. षटकाची झाले समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यात. आकाश रिपट आणि भरत तळे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र पॉवर प्लेचं षटक जरी या ठिकाणी समाप्त झालं असलं तरी सध्या आपण पाहू शकतो की या मैदानामध्ये तुम्हाला येणाऱ्या गोलंदाजाला चांगलं काम करावं लागेल. जरी सागर याला मार पडला असला तरी सुद्धा नव्यानं आलेला फलंदाज जो आहे तुषार याला चांगलं काम करावं लागेल. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू तुषारने अतिशय चांगला टाकला. तुषार डवला हा खेळाडू आहे, याने पहिलाच चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीने हाताळला असं म्हणावं लागेल. आकाश रिपट सारख्या खेळाडूला
या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी करताना आपण पाहतो पहिला चेंडू डॉट काढतो, म्हणजे आत्मविश्वास नक्कीच आहे गोलंदाजा स्वतःकडे. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, थोडीशी हाईट या ठिकाणी मॅटर या ठिकाणी बघायला मिळाला. बॅटला चेंडू लागला होता की नाही ती नंतरची गोष्ट, मात्र थोडासा बाउन्स घेणारा चेंडू होता. बॅक टू बॅक 2 निर्धाव बघायला मिळतात. बघा खाली क्षेत्र आहे, त्याला माहिती आहे आकाश याला की जवळजवळ डीप कव्हर पासून ते पॉइंट पर्यंत कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे, त्यामुळे आपण जर बघितलं तर इथे धावा येऊ शकतात. रिव्हर्सचा प्रयत्न तो जास्तीत जास्त करताना दिसत असतो, मात्र सध्याचा प्रयत्न त्याचा फसलेला आहे आणि 2 चेंडू तो डॉट खेळलाय. तुषार गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा धावसंख्या आहे ती म्हणजेच 22 धावा धावफलकावरती लागल्यात. क्या बात आहे, चांगला टायमिंग आणि चांगला टिपला होता झेल, मात्र सीमा रेषेच्या बाहेर गेला. क्षेत्ररक्षक षटकार आलाय. बघा टायमिंग किती चांगला होता, फक्त बॅट या ठिकाणी मिडल केला होता चेंडूला आणि चेंडूला पाठवलं होतं डीप कव्हर क्षेत्रामध्ये आणि हा षटकार आलाय. या षटकारांशी धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. आकाश रिपट याचा झेल घेताना बघा क्षेत्ररक्षक कसा बाहेर गेला होता, फक्त टायमिंग केलाय. बॅट चेंडू याचा संपर्क बघा, खालील जो भाग असतो त्याच्या 4 इंच थोडासा वर चेंडू करेक्ट झाला होता. ऑन साइडला जेव्हा तुम्ही टाकाल आकाश याला चेंडूला आकाशात तारे दाखवले जातील. रात्री तरी मला सध्या दिसत नाहीयेत, मात्र गोलंदाजाला दाखवले जातात फलंदाजाच्या माध्यमातून. हा आलाय षटकार. या षटकारानिशी धाव फलक पुढे सरकतय, जाऊन पोचतय ते म्हणजे 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती लागल्या जातात. जे चेंडू आणून देतात त्यांचे खूप खूप आभार. असे चेंडू आणून देत राहा आम्हाला, तेव्हा जरा लवकर लवकर मॅच सुरू होतील. आता मात्र नशिबाची साथ आकाशाला मिळते, कारण थोडीशी कट लागली होती, चांगला टायमिंग नव्हता तरी सुद्धा चौकार आलाय. चौकाराने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 38 या धावसंख्येवरती. आकाश रिपट जबरदस्त फॉर्म मध्ये सध्या तरी आपण पाहतोय. भरपूर आकाश याच्याकडे बाईक्स आपल्याला बघायला मिळतात. मला वाटतं किती बाईक आहेत तर 2 बाईक आहेत. 2 बाईक मिळवणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. वाईट चेंडूची नोंद आली, धावफलक आपण पाहू शकतात पुढे सरकतोय. सध्या तरी आपण जर बघितलं तर ठाण्यातील एक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला खेळाडू, मात्र त्याच्यासमोर तुषार. तुषार चांगली गोलंदाजी, चांगली लेन, चांगली लाईन ही ठेवावी लागणार आहे तुषार याला. आणि तुषार एक चांगला गोलंदाज आहे, त्याने पहिल्या चेंडूवरती दाखवलंय. व्हेरी फर्स्ट बॉलवरती त्यांनी गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू हाताळला होता, मात्र त्याच लाईनवरती चेंडू टाकावा लागेल. स्वतःला कमी समजून जमणार नाहीये, चांगला स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नाही, ही लाईन फार खराब आहे. या लाईनवरती आपण जर बघितलं तर नक्कीच पूर्णपणे तुटून पडतोय. आकाश रिपट धावसंख्येला नेऊन ठेवतोय तो म्हणजेच 45 या धावसंख्येवरती. बघा कशा पद्धतीने तुटून पडला होता. ज्या शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, लेग स्टकला जाणारा चेंडू होता, त्याच्यावरती फक्त थोडासा टर्न झाला आणि चेंडूला फाईन क्षेत्रामध्ये खेळला होता. 6 धावांसाठी षटकार. वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली आकाश रिपट याची तर किती धावा एकूण त्याच्या वैयक्तिक झाल्यात त्या सुद्धा आपण पाहूया. 35 धावा वैयक्तिक धावा आकाश रिपट याच्या स्वतःच्या या मैदानामध्ये सध्या तरी आपल्याला बघायला मिळतात. 2 षटक पूर्ण झाली. चांगली वेगवान षटक हाताळणी केली जाते. मात्र बावखळ संघ जो आहे तो नक्कीच एक चांगला संघ आहे. सध्या जर आपण जर बघितलं तर चांगलं काम त्यांना करावं लागणार. 2 षटकांमध्ये जरी धावा गेल्या असल्या तर सुद्धा कमबॅक त्यांना करावा लागणार आहे, कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एका क्षणामध्ये सामना बदलायला वेळ लागत नसतो, त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा ठेवावा लागणार आहे. काय फटका खेळलाय भरत याच्या बॅटमधनं. सुपर शॉट भरत तळे याच्या बॅटमधनं आलाय चौकार. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या
पुढे सरकले जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 49 या धावसंख्येवरती. 49 धावा धावफलकावरती लागल्या जातात. रोहित आलाय. रोहित राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस डिलिव्हरी पुरेपूर वापर केला जातोय. धाव संख्येचा पाऊस तो सुद्धा मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. चौकार. भरत तळे याला सुद्धा त्याच दिशेने टाकले जातात चेंडू आणि भरत आपण जर बघितलं तर लगातार 4 बाउंड्री त्याने आतापर्यंत खेचलेल्या आहेत. धाव संख्येमध्ये भर पडते. धाव संख्या झाले 53 धावा. प्रत्येक चेंडू असा वाटतोय की मॅच हायलाइट या ठिकाणी दर्शवली जाते. मात्र गोलंदाजांनी काही ना काही वेगळं करावं लागेल. जर गोलंदाजी तुम्ही ऑन साईडला करता तर ऑन साईडला क्षेत्ररक्षण वाढवावं लागेल. जर तुम्ही ऑफ साईडला क्षेत्ररक्षण घेतलंय तर त्या लाईनवरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. चांगल्या पद्धतीने खेळला. चेंडूला फक्त दिशा दिली आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं गेलं. पुन्हा एकदा जे वादळ थोडा वेळ शांत होतं ते पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलंय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. जो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सध्या तरी दिसतोय खेळाडू तुषार गोलंदाजीला आपल्याला बघायला मिळतो. थोडासा टेन्स आहे, टेन्शन मध्ये. मात्र क्रिकेटमध्ये टेन्शन न घेऊन जमत नाहीये मित्रा. तुझा सुद्धा या ठिकाणी स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. लॉर फुल टॉस चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या बाजूनं. 6 धावांसाठी षटकार. धाव संख्येची ढगफुटी होताना दिसते. धाव संख्या झाली ती म्हणजेच 60 धावा. आकाश रिपटच्या किती झाल्या त्या सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू, कारण की प्रत्येक जण विचार करत असेल की आकाश रिपट याची वैयक्तिक धावसंख्या किती झाली. तर बघा लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आमचे या ठिकाणी 41 धावा या धावफलकावरती लागल्यात त्या वैयक्तिक आकाशाच्या. धावसंख्येचा पाऊस पडत असताना दिसतोय. आज धावसंख्या मोठी होईल की नाही असं वाटत होतं. मात्र सध्या तरी आपण जर बघितलं तर 60 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि रोहित त्याच दिशेने चेंडू टाकताना दिसतोय. थोडासा नक्कीच बदल करावा लागेल, कारण की बदल हा संसाराचा नियम आहे. क्या बात आहे. याच पद्धतीने चेंडूला टाकावे लागतील. सागर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल, फेकेल. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेनं धावफलक आपण पाहू शकतो. तर म्हणजेच 61 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 41 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय आकाश रिपट. तर भरत तळे खेळतोय किती धावांवरती, तर आय थिंक 17. फुल टॉस डिलिव्हरी यावेमध्ये चेंडू या चेंडू मध्ये फसला भरत आणि त्याला जीवदान दिले परत. हा हे ह्या गोष्टी बघायला मिळतात. भरत बॅटिंगला असेल आणि तो पडला नाही असं होऊ शकत नाही. हे झालंय अजूनपर्यंत. तो कधी तळे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आलाय. त्याच्या समोर आहे अजय सालकर. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली जाते. मग नाईट क्रिकेट आहे आणि नाईट क्रिकेटमध्ये 60च्या पुढे धावसंख्या जरी गेली तरी सुद्धा एक सेफ स्कोर मानला जाऊ शकतो. मात्र मी इथे मानणार नाहीये, कारण की बावखलचा जो संघ आहे त्यांच्याकडे सुद्धा चांगली बॅटिंग आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा चांगली धावा चेस करू शकतात. मात्र शॉर्ट ऑन लेन डिलिव्हरी फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल षटकार बाय आकाश रिपट. आय थिंक 2 धावा अजून सुद्धा हव्यात. या मैदानावरती राहुल गोंड याने 2 50s मारल्यात आणि अशा एकूण धावसंख्या जर आपण पाहिल्या 4 इनिंग मध्ये मला वाटतंय त्याने 174 धावा बनवलेल्या आहेत. हवेमध्ये चेंडू 50 होईल की नाही, आणि होणार नाही 50. आकाश रिपट 48 या वैयक्तिक धावसंख्येवरती बाद होत असताना सागर, मला वाटतं सागर त्या ठिकाणी होता का कोण होता, तर तुषार होता. तुषारच्या हातामध्ये झेल विसावलाय. वादळ हे शांत केलं गेलंय. धाव फलक आपण पाहू शकतो. इथे 48 या वैयक्तिक धावसंख्येवरती बाद होतोय फलंदाज आकाश रिपट. मात्र धावसंख्या जर बघितली एकूण तर ती आहे ती म्हणजेच
69 धावा. नव्यानं फलंदाज रोहित रिपट हा फलंदाज आलाय. ऑन साइडला खेळाय चेंडूला शतरक्षक तैनात सागरच्या हातामध्ये झेल आणि फलंदाज रोहित रिपट बाद. पारितोषिक लागू होत आहे कोणाच्या माध्यमातून तर संतोष जाधव यांच्या माध्यमातून 2 पारितोषिके लागू झालेत. एक तुषार याला 100 रुपयाचं, एक सागर याला 100 रुपयाचं आणि गोलंदाजाला 2 विकेटसाठी 200 रुपये. बघा सुटकेचा श्वास सोडला असेल. मी म्हटलं होतं की एखादा विकेट या ठिकाणी घ्यायचा असेल तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल स्वतःवरती आणि अजय सालकर याने मात्र ते करून दाखवलंय. कुंदन आला मैदानामध्ये. नव्यानं फलंदाज डावऱ्याचा फलंदाज आहे. कुंदनसाठी किती चेंडू शिल्लक आहेत तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हॅट्रिक वरती आलाय तो म्हणजेच अजय सालकर. अजय सालकर हॅट्रिक वरती आलाय. हॅट्रिक मारले तरी सुद्धा 200 रुपये दिले जातील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल झालाय कारण की डावऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये. चला घाई करा जरा विनंती असेल, घाई करा विनंती असेल. 4थं षटक मार्गस्थ आहे. ऑन साइडला खेळला चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी चूक झाली आणि हॅट्रिक या ठिकाणी चुकली गेली. चौकार. 200 रुपये स्वतःला मिळाले असते, क्षेत्ररक्षकाला 200 रुपये गोलंदाजाला मिळाले असते, मात्र मी 200 पेक्षा 4 धावा वाचल्या असत्या हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. काय घडतंय तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. धावसंख्या एकूण धावसंख्या जर पाहिली तर 73 धावा धावफलकावरती लागल्या जातात. नाराज झाला होता बघा अजय सालकर या क्षेत्ररक्षणामुळे. हवेमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज नाही यष्टीरक्षक स्वतः तिथे सुद्धा झेल सुटलेली आहे. डिरेक्टचा प्रयत्न मात्र या 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. 75 धावा धावफलकावरती 76 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. संतोष जाधव यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय. वाघोबा स्पोर्ट्स बावखल हा संघ वाघोबा प्रसन्न बावखल या संघाने जर हा सामना जिंकला तर 5,000 रुपये संतोष जाधव यांच्या माध्यमातून दिले जातील. अजून काही वैयक्तिक पारितोषिक येतील कारण भरपूर पारितोषिकांचा वर्षाव सुरू आहे आणि अर्थातच बावखल संघाची बॅटिंग आहे मी सुद्धा पाहिलेली आहे. चांगली फलंदाजी त्यांच्याकडे आहे. सागर आणि इतर त्याचे सहकारी चांगलं क्रिकेट खेळतात. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, बावखल संघासाठी हॅट्रिकसाठी 500 असं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. आणि आपण पाहतोय की या आजच्या फेरीतील पहिल्या फेरीतला शेवटचा मॅच वाघोबा प्रसन्न बावखल आणि चिरमाई स्पोर्ट्स कासावडोली या 2 संघादरम्यान खेळला जातोय. 75 धावा झाल्या. 76 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय.
75 धावा झाल्यात. 76 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने. कुठला गोलंदाज पहिलं षटक हाताळेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बघा दिनेश जाबर साहेबांचा बॅनर या ठिकाणी त्यांच्या मागे दिसतोय. स्पॉन्सर्ड जर्सी मला वाटते दिनेश जाबर साहेबांच्या माध्यमातून ही केलेली आहे. आणि चिरमाई स्पोर्ट्स संघाला स्पॉन्सरशिपमध्ये दिनेश जाबर साहेब नक्कीच सहकार्य करत असतात. आपल्याला सुद्धा सहकार्य त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. दिनेश जाबर साहेब मला वाटतं 12 तारखेला त्यांचा वाढदिवस होता. आज काही कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीयेत. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. हा सामना जर जिंकला बावखळ संघाने तर संतोषदादा जाधव यांच्या माध्यमातून 5,000 रुपये दिले जातील. त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी 100 असतील आणि षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 असतील. तर हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि जिंकलं तरी सुद्धा 5,000 रुपये या ठिकाणी दिले जातील. आकाश रिपट आलाय बॉलिंग मार्कवरती. थोडासा फिरकी मारा तो करण्यासाठी माहीर आहे. क्या बात आहे. चेंडू पडल्याच्या नंतर बघा किती आतमध्ये आला होता. मात्र डाव्या इष्टीच्या फार बाहेर होता चेंडू. लेंथ चांगली होती, लाईन खराब होती. याचाच अर्थ आपण जर बघितला तर आकाश या गोलंदाजावरती एक एक्स्ट्रा धाव आले पहिल्या चेंडूवरती. सरळ सोपा सुंदर षटकार. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये या ठिकाणी जाहीर झालेले आहेत संतोषजी जाधव यांच्या माध्यमातून. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500, सामना जिंकला तर 5,000 असं पारितोषिक जाहीर झालंय. आणि सागर याला पहिल्या षटकारासाठी 100 रुपये हे लागू झालेले आहेत. आकाश रिपट याच्यावरती आक्रमण चढवलंय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू क्षेत्ररक्षक असला तरी फरक पडत नाहीये. आलाय षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार मारले गेलेत. 200 रुपये तर कमावलेत, मात्र हॅट्रिक वरती सुद्धा आलाय. मी म्हटलं होतं की त्यांच्याकडे फलंदाजी चांगली आहे, मी पाहिलंय. मात्र त्यांना चांगला एरिया चूज करावा लागेल. चेंडू पिक करावे लागतील. कुठल्या चेंडूवरती प्रहार करायचा आहे. आणि फ्रंटलाईन गोलंदाज जो आहे आकाश रिपट त्याच्यावरतीच आक्रमण चढवलंय. बघा आता राऊंड द विकेट आलाय. लॉंग फुल टॉस अराउंड द लेग. फलंदाज सागर आउट. बघा इथे आपण जर बघितलं सागर याने आकाश गावड असं नाव आहे. दरम्यान हवेमध्ये चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 3 षटकार आकाश याच्यावरती खेचले गेलेले आहेत. 18 धावा ह्या अशा झाल्यात. आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा धावफलकावरती लागल्यात. आकाश रिपट याने एक चेंडू जो होता तो कारगर साबित केलाय. मात्र त्यानंतर सुद्धा त्याला मोठा फटका आलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये. एक तुम्हारी तो एक हमारी. आणि त्यामुळे सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. आणि ही रंगत वाढायला हवी. हेच प्रेक्षकांना पाहायचं असतं. ही चुरस प्रत्येकाला पाहिजे असते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. शरीरापासून भरपूर लांब. आउटसाइड ऑफ सम वाईड लाईनच्या बाहेरनं चेंडू जातोय. त्यामुळे वाईड या ठिकाणी वाईड न धावफलक थोडा पुढे सरकेल. 20 या धावसंख्येवरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत इथे झालाय. हो काय घडलं. फलंदाज बाद झालाय. नव्यानं जो आला होता आकाश या ठिकाणी बाद झालेत. हा नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं आमचे स्कोर सांगतात की रन रेट आसपास ठेवलाय.
अगोदरच्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आल्या होत्या, इथे 20 धाबा आल्यात. म्हणजे तू डाल डाल तर मैं पात पात. नक्कीच आसपास या ठिकाणी मागे पुढे आसपास ही धावसंख्या बघायला मिळते. आलेख जर आपण पाहिला तर कुठला गोलंदाजी मार्क होते तो पाहणं गरजेचं आहे. आता तुषार डवला आलाय बॅटिंगला आणि त्याच्या जोडीला आहे तो म्हणजेच अजय सालकर. अजय आणि तुषार यांना काहीच पुढे बघून जमणार नाहीये. आल्या चेंडूला बाहेर पाठवावं लागणार आहे, तेव्हा कुठे धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकते. निलेश तुंबडा निलेश बॉलिंग मार्क मध्ये राईट आर्म की लेफ्ट आर्म. हवेमध्ये चेंडू आहे, इथे मात्र एक धाव नक्कीच मिळेल. थोडासा कठीण होता फलंदाज या ठिकाणी आपण जर पाहिलं जर्सी नंबर 45 आय थिंक अजय होता त्या ठिकाणी स्ट्राईक वरती. आता मात्र तुषार याच्यावरती जिम्मेदारी असणार आहे. सामन्यामध्ये जर रंग भरायचे असतील तर एक चांगला क्रिकेट त्याला खेळावा लागणार आहे. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. बीमर बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे पंचांनी. आता फ्री हिट टाकावं लागेल. जसं म्हटलं जातं ना की उघडा डोळे आणि बघा नीट, कारण की येणारा चेंडू हा फ्री हिट आहे. फ्री हिट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फर्स्ट टाइम स्ट्रोक आहे. बॅटवरती चांगल्या पद्धतीने चेंडू लागत नाहीयेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र पाहिलं आपण आकाश शिरपट आणि त्याचा संघ एकदम बिनधास्त खेळतो. त्यांना माहिती आहे की धावसंख्या आपण जास्त बनवली आहे, तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर 20च्या सरासरीनं धावा बनवावे लागतील आणि तेच करण्याचा प्रयत्न करतायत बावकरचे फलंदाज सुद्धा. धावसंख्या आतापर्यंत 23. ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातोय. चेंडूला शतरक्षक आहे तिकडे. सुंदर शतरक्षण, कुठल्याही पद्धतीने जास्त गोंधळताना दिसत नाहीये कुठलाही शतरक्षक. हे आत्मविश्वासाचं वातावरण केव्हा निर्माण होतं, जेव्हा तुमच्याकडे जास्त धावा असतील. जसं म्हटलं जातं ना की बाजारात खरेदीसाठी गेला आणि तुमचा खिचा फुल असेल तर तुम्ही बिंदास वावरता, मात्र खिचा खाली असेल तर खिच्याकडे बघून बघून शॉपिंग करावी लागते. इथे मात्र जेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय तुषार. बघा संतोषजी जाधव यांच्या माध्यमातून जे पारितोषिक लागलंय त्या पारितोषिकाकडे थोडंसं लक्ष या ठिकाणी द्यावं लागेल, कारण षटकारांसाठी 100 आहे, षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 आहे आणि जर मॅच जिंकला तर पूर्ण संघाला 5,000 रुपये हे दिले जाणार आहेत. मात्र इथे या ठिकाणी आपण पाहतोय की विकेटवरती विकेट टाकण्याचा प्रयत्न केला जातो. टायमिंग चांगलं करावं लागणार आहे. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मनोज सोळंकी. मनोज सोळंकी या ठिकाणी नव्यानं फलंदाजीला लास्ट विकेटवरती. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. गोलंदाजीला निलेश आलाय, मात्र निलेशाने अतिशय चांगली गोलंदाजी केली असं सांगायला काहीच हरकत नाहीये. ऑन साइडला खेळलाय चेंडूला, मोठा फटका आलाय की काय, आणि हा आलाय हाय अँड हँडसम 6 षटकार. धावसंख्या 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू.
बघा ज्या पद्धतीने धावसंख्या पुढे जाते, मी म्हटलं होतं की 20 एक एव्हरेज ठेवावं लागेल. भरत थळे या ठिकाणी बॉलिंगला आलेत. भरत आता परत या ठिकाणी आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळेल. क्या बात आहे. येथे मात्र भरत याने पहिला जो चेंडू टाकलाय तो अवांतर टाकलाय, वाईट टाकलाय आणि फलंदाजाला समजले होते हा चेंडू बाहेर जाईल, त्यामुळे त्याने तो सोडून दिला. धावसंख्येला पुढे नेऊन ठेवलं, ते म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. बघा कशा पद्धतीनं सोडला होता चेंडूला भरत. त्याचा पुढचा चेंडू ऑन साइडला पुल केलाय, पॉवर पुल केलाय आणि या षटकार आलाय. या षटकारानिशी धाव फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल, तो म्हणजे 37 या धावसंख्येवरती. भरत तळे याच्या या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता. ऑनसाइडला क्षेत्ररक्षण डीप लावलं गेले आतापर्यंत आपण पाहतोय. क्या बाद आहे. बघा आत्ताची जी चेंडूची लाईन होती थोडीशी आतमध्ये होती, मात्र तिकडनं चेंडूला कसं काढलं होतं. बाउन्स होता, त्यानंतर टर्न सुद्धा होता, त्यामध्ये बीट केलंय फलंदाजाला. बघा चेक करा. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र इन स्विंग बघायला मिळाला, थोडासा आतमध्ये वळवला होता चेंडूला. धाव फलक 1 न पुढे सरकेल, ते म्हणजे 38 धावा धाव फलकावरती. किती चेंडू किती धावांची गरज, तर चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. 9 चेंडू 38 धावा. षटकार खेचावे लागतील, षटकाराने चौकारांचा पाऊस पाडावा लागेल फलंदाजांना. नाही असे चेंडू जर आपण पाहिले तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की पंचांचा निर्णय हा फेअर डिलिव्हरी आहे, मात्र फलंदाजाने चॅलेंज केलंय. पाहूया. गोलंदाजाचं डोकं परफेक्ट पुढे आलंय, त्यामुळं कॅमेऱ्याच्या समोर जज करणं कठीण आहे. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल, कारण आपण जर बघितलं तर परफेक्ट समोर आलाय गोलंदाज, तर ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय हा ग्राह्य धरला जाईल, कारण गोलंदाजाचं डोकं परफेक्ट त्या ठिकाणी समोर आलं होतं. अरे सावकाश सावकाश, थोडं सांभाळून. असं दरम्यान काही गोष्टी अशा होत असतात, मध्ये मध्ये झोप उडवण्यासाठी या गोष्टी होणं गरजेच्या आहेत. क्या बात आहे. भरत तळे थोडक्यात वाचला असं वाटतंय. भरत सांभाळून आता, डायरेक्ट ठाणा नाहीतर क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. हो 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 हो, काय घडतंय. पॉवरफुल थ्रो, आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात इथे मात्र नाट्यमय क्रिकेट होत असताना सध्या तरी या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ काय करतात, मला वाटतं खेळाडू थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, मात्र टेन्शन आहे कोणाला आणि टेन्शन घेतोय कोण हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती लागल्यात. एका मोठ्या फटक्याची गरज आहे सामन्यामध्ये येण्यासाठी. नाही, ते डॉट डिलिव्हरी आली, परफेक्ट चेंडू हाताळला गेला, डॉटनं षटक समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 41. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 35 धावांची गरज.
प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती वार असा करावा लागेल की प्रत्येक चेंडू 6 धावांसाठी जाईल. कोणाला मैदानामध्ये बोलवलं जात आहे तर गौरंग रिपट याला मैदानाच्या आतमध्ये बोलवलंय. आणि आकाशाचा हा बंधू आहे, त्याच्यापेक्षा आकाशपेक्षा लहान बंधू आहे असं म्हटलं जातं. सहा षटकारांची गरज बावकळ संघाला जिंकण्यासाठी. हो क्या बात आहे, परफेक्ट चेंडू हाताळला गेला. यॉर्कर लेनचा जो चेंडू असतो तो खेळणं नक्कीच थोडंसं कठीण असतं. महेंद्रसिंग धोनीचा विचार केला तर नक्कीच हेलिकॉप्टर शॉटचं इम्प्रोवायझिंग क्रिकेट या ठिकाणी दर्शवलं गेलं. मात्र आत्ता ऑन साईडला खेळला जात आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते की मग 2 धावांसाठी येतात पाहणं गरजेचं आहे. एकाच धावाती समाधान मानलं जात आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. आता 34 धावांची मला वाटते अजून सुद्धा गरज असेल आणि 4 चेंडू शिल्लक असतील. इथनं एका बाजूने थोडासा सामना टर्न होताना दिसतोय, मात्र मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. अराउंड द लेग वाईट चेंडूची नोंद या ठिकाणी बघायला मिळते. बघा एका वाईटनं धावफलक थोडस पुढे सरकवलं गेलं. धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 43 धावा. आय थिंक 33 धावांची अजून सुद्धा गरज असेल. सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नाही. चेंडू जायला होता लॉंग ऑफला, गेला लॉंग ऑनला. चौकार. क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही चित्र आपल्याला एकाच टायमाला बघायला मिळालेत. अगोदर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षकाचा थ्रो, त्यानंतर लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा फुटबॉल. असं या गोष्टी नक्कीच सध्या तरी चांगल्या वाटतात, कारण गॅपमध्ये चेंडू टाकलाय. 4 धावा येतील. चौकाराने धाव फलक मात्र पुढे सरकेल. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 51 धावा. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. आणि किती धावांची गरज असेल तर 25 धावांची गरज अजून सुद्धा. दरम्यान 1 धाव नक्कीच मिळाली जाते. आय थिंक आकाश रिपट्याच्या हातामध्ये थ्रो देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण दाखवतायत की आम्ही आकाशाच्या हातामध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न करतोय. काय घडतंय? हो, क्लीन बोल्ड फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय बावखळ या संघाचे. वाघोबा प्रसन्न बावखळ संघ, खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. त्यानंतर चिरमाई स्पोर्ट्स कासारवडोली संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेल. जरा टॉससाठी या पीर बाबा पापडी आणि चिरमाई स्पोर्ट्स कासारवडोली या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही आमंत्रित करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आकाश रिपट यांना आपण आमंत्रित करूया.